नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. लाडकी बहीण योजना, लाडकीचा हप्ता 250 रुपयांनी वाढणार. मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे तशीच योजना इतर राज्यांनी राबवली आहे. मध्य प्रदेश सरकारनेही महिलांसाठी खास लाडली बहीण योजना राबवली आहे. या योजनेबाबत आता MP सरकारने मोठी घोषणा केली आहे. या योजनेत आता महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे. मध्य प्रदेश सरकारने या योजनेत महिलांना 3000 रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सरकारने सुरुवातीला 1000 रुपये दिले, त्यानंतर हे पैसे वाढवून 1250 करण्यात आले. यानंतर आता या योजनेचा निधी 250 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. सरकार रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात अतिरिक्त 250 रुपये वाढवणार आहे. 2028 पर्यंत 3000 रुपये देणार. मध्य प्रदेश सरकारने सांगितले की 2028 पर्यंत या योजनेचा हप्ता 3000 रुपये केला जाईल. या योजनेबाबतही अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा निधी वाढवणार आहे. काँग्रेसने भाजपवर अनेक आरोप केले आहेत. भाजप त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करणार नसल्याचे सांगितले आहे. 5 वर्षात 3000 रुपये देणार. याबाबत मोहन यादव यांनी सांगितले की ते आपला संकल्प 5 वर्षात पूर्ण करणार आहेत. त्यांनी सांगितले की या योजनेत दरवर्षी पैसे वाढवले जातील. दिवाळीला ही रक्कम 1500 दिली जाईल. त्यानंतर 2026, 27, 28 वर्षी पैसे वाढवले जातील. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.